रामनवमी साजरी करण्याच्या संदर्भात मतमतांतरे निर्माण होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. एक वर्ग जो स्मार्त परंपरेचे पालन करतो तो रामनवमी गुरुवार 26 मार्च 2026 रोजी साजरी करण्याचे समर्थन करत आहे, तर दुसरा वर्ग ही रामनवमी शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी साजरी करण्याचे नियोजन करत आहे. अयोध्येमध्ये उदय तिथी म्हणजे सूर्योदयाशी संबंधित तिथीनुसार रामनवमीचा उत्सव 27 मार्च रोजी साजरा केला जाईल. नवमी तिथीची सुरुवात आणि समाप्तीची वेळ. नवमी तिथीची सुरुवात 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 पासून ते नवमी तिथीची समाप्ती 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 पर्यंत असेल. रामनवमी पूजेचा मुहूर्त. गुरुवार 26 मार्च 2026 स्मार्त परंपरेनुसार सकाळचा मुहूर्त सकाळी 11:13 पासून ते दुपारी 1:41 पर्यंत. अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 पासून ते 12:51 पर्यंत. रामनवमीचा मध्यान्ह क्षण दुपारी 12:27 पर्यंत. रामनवमी पूजेचा मुहूर्त शुक्रवार 27 मार्च 2026 वैष्णव परंपरेनुसार सकाळचा मुहूर्त सकाळी 11:14 ते दुपारी 1:41 पर्यंत. अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:51 पर्यंत. रामनवमीचा मध्यान्ह क्षण दुपारी 12:32 पर्यंत. थोडक्यात याचं सांगायचं तात्पर्य एकच की 12 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही कधीही पूजा करू शकता, पाया पडायला जाऊ शकता. तर रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. सर्वप्रथम भगवान गणेशाचे स्मरण करावे. त्यानंतर एका स्वच्छ ठिकाणी भगवान श्रीरामांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. गंगाजलाने अभिषेक करावा आणि चंदन, अक्षता, फुले आणि वस्त्र अर्पण करावे. जे घरी पूजा करताय त्यांच्या घरात मूर्ती, फोटो असेल तर अतिउत्तम. नाहीतर तुम्ही गावात कुठे तुमच्या जवळपासच्या ठिकाणी जिथे श्रीराम मंदिर असेल तिथे जाऊन दर्शन केलं, पूजा केली, फूल वगैरे वाहिले तरी अतिउत्तम. यानंतर धूप दीप लावून पूजा करावी आणि नैवेद्य अर्पण करावा. तुम्ही राममंत्र किंवा रामायणाचे पठणही करू शकता. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्रही अतिउत्तम आहे, किंवा थोडक्यात श्रीराम हा मंत्र म्हटला तरीही चालेल. शेवटी देवाकडे सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. रामनवमीच्या दिवशी घर सजवणे, नवीन कपडे घालणे आणि हवन करणे देखील शुभ मानले जाते. रामकृष्ण हरी.